आपल्यासोबत मनसे नेते आणि मुंबईचे शहराध्यक्ष संदीपजी देशपांडे आहेत. सर, काल एक खूप मोठी राजकीय घटना घडली, त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा एक भेट झालेली आहे. पार्श्वभूमी काही असेल, मात्र स्नेहभोजन झालेलं आहे. नेमकं हे स्नेहभोजनाच्या वेळी तुम्ही देखील उपस्थित होतात. काय काय घडलं, उत्सुकता आहे सगळ्यांना जाणून घेण्याची. त्यावेळी भोजनाच्या वेळी नेमकं काय काय घडलं, काय गप्पा झाल्या? स्नेहभोजनाची म्हणजे राजसाहेबांनी त्यांना निवडणुका झाल्यानंतरच बोलवलेलं. म्हटलं महाराष्ट्रामध्ये एक राजकीय परंपरा आहे. राजकारणाव्यतिरिक्त लोक एकमेकांशी संबंध जपत असतात. त्याच संबंधातनं हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि गप्पा झाल्या, जुन्या आठवणींना उजाळा निघाला. काही बाळासाहेबांच्या आठवणी शिंदे साहेबांनी सांगितल्या, काही राजसाहेबांनी सांगितल्या. असा गप्पांचा कार्यक्रम होता. गप्पांचा कार्यक्रम ज्यावेळी दोन वरिष्ठ नेते पक्ष नेतृत्व भेटतात त्यावेळी होतात नक्कीच, पण राजकीय चर्चा देखील त्यावेळी अनेक होणार असतील किंवा झालेल्या असतील, तर त्या संदर्भात काही बोलणी झालीत का? नाही, राजकीय चर्चा म्हणजे आम्ही तरी होतो तिथे 1-1.5 तास होतो. आमच्या समोर तरी अशी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पण मग हे दोन नेते वेगळ्या कोणत्या खोलीत जाऊन त्यांचे फक्त दोनच नेत्यांनी एकत्र बसून काही चर्चा केली? कारण की चर्चा अशी आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिंदे एकत्र येणार आहेत, शिवसेना एकत्र येणार आहेत. भाजपला विश्वासात घेऊन हे सगळं केलं जाणार आहे. भाजपसोबत महायुतीमध्ये पुन्हा एकदा मनसे येण्याची शक्यता आहे. त्यासाठीच कालची भेट झाली अशी चर्चा आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. हो, चर्चा आहे. निश्चित ती चर्चा होणं पण स्वाभाविक आहे. कारण असं आहे की आजच्या तारखेला म्हणजे आता जे राजकारण चालू आहे ह्याच्यामध्ये दोन नेते भेटले की युती होणार की नाही याच्यावरच चर्चा होते. त्यामुळे चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण मी उपस्थित होतो तिथे, त्यावेळेला अशी कुठली चर्चा झाली नाही एवढं निश्चित सांगू शकतो. एक असं देखील माहिती मिळालेली आहे की गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी एकीकडून उदय सामंत आणि एकीकडून संदीप देशपांडे हे दोन नेते चर्चा करत होते जागा वाटपासंदर्भात किंवा युती होईल की नाही याची प्राथमिक चर्चेची जबाबदारी तुमच्या दोघांवर होती. तर त्यावेळी देखील अशा काही चर्चा होती, काही साधर्म्य आढळले किंवा नाही? माझी 2 वेळेला उदय सामंत साहेबांची भेट झाली, ती राजसाहेबांच्याच घरी झाली. आणि तो जो विषय होता तो त्यांनी स्वतः सांगितला होता की एकदा ते बँकेच्या संदर्भातलं जे आंदोलन चाललेलं त्या संदर्भात चर्चा करायला ते आले होते. त्याच्या आधी ते राजसाहेबांचे आभार मानायला आलेले. त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं एक कुठलं तरी काम होतं, त्यावेळेला मी उदय सामंतांकडे गेलेलो, पण ते कोणाचं तरी काम होतं त्याच्यासाठी मी गेलेलो होतो. ट्रायडंटमध्ये तुमची आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली अशी देखील माहिती आहे. नाही, ट्रायडंटमध्ये वगैरे काही भेट झाली नाही. बरं, काय शक्यता वाटते एकूणच या संपूर्ण कालच्या भेटीनंतर? किंवा कारण की विधानसभेच्या वेळी जे वितुष्ट आलेलं होतं अमित ठाकरे यांच्या सीटवरून विधानसभेच्या निवडणुकीवरून, त्यावेळी जे वितुष्ट आलं होतं ते कालच्या भेटीनंतर पूर्णतः संपलंय असं मानू शकतो? वितुष्ट आलं असं म्हणता येणार नाही. मला असं वाटतं त्यावेळेला एक कम्युनिकेशन गॅप राहिली. म्हणजे सुरुवातीपासून ज्या चर्चा व्हायला पाहिजे होत्या युतीच्या संदर्भात किंवा जागा वाटपाच्या संदर्भात, त्या सुरुवातीपासून न झाल्यामुळे एकतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ह्यांचाच आपापसात जागा वाटपाचा खूप दिवस तो प्रसंग चालला. त्यामुळे आम्हाला चर्चेला त्या याच्यात वेळ नाही मिळाला आणि मग ती शेवटच्या मोमेंटला चर्चा झाली, मग त्याच्यावर तोडगा नाही निघाला, अशा अनेक गोष्टी झाल्या. त्यामुळे वितुष्ट आलं असं म्हणणार नाही, कम्युनिकेशन गॅप राहिली एवढं नक्की. पण मग ते आता सगळं दूर झालं कालच्या भेटीनंतर? नाही, कम्युनिकेशन गॅप ही मला असं वाटतं सातत्याने जेव्हा तुम्ही भेटता तेव्हाच दूर होते. बरं, आता आधीच्या घटनांपासून आता आपण भविष्यातल्या घटनांकडे जाऊया. काय होईल, काय वाटतं तुम्हाला? तुमची काय इच्छा आहे? कारण की तुम्ही मुंबईचे शहराध्यक्ष आहात मनसेकडून. एक मोठा जनाधार ठाकरेंच्या मागे आहे ऑलरेडी, राज ठाकरेंच्या मागे पण आहे, पण मुख्यतः उद्धव ठाकरे यांच्या मागे देखील आहे. महाविकास आघाडीच्या संदर्भात जर आपण विचार केला, कारण की तुमचं खरी लढाई त्यांच्या विरोधात आहे. तर काय वाटतं, एक मुंबईचे शहराध्यक्ष म्हणून ही युती होणं गरजेचं आहे की मनसे हा एकटाल चलो रे नेहमीप्रमाणे जाणार आहे? बघा, युती आणि आघाडी हे जे विषय असतात हे साधारण निवडणुकीच्या वेळेलाच चर्चेले जातात. आता सध्या तरी मुंबई शहराध्यक्ष म्हणून प्रत्येक वॉर्डाची बांधणी, तिथले गटाध्यक्ष आहेत की नाही, संघटनात्मक बांधणी करणं, लोकांचे विषय घेऊन पुढे जाणं, या पद्धतीचं काम चालू आहे. आता युती करायची नाही करायची याचा निर्णय सर्वस्वी राजसाहेब ठाकरे घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल. मागच्या वेळी जो कम्युनिकेशन गॅप राहिला होता विधानसभेच्या वेळी, कारण की अगदी शेवटच्या चर्चा सुरू झाल्या, आता आधीच चर्चा सुरू करून तो कम्युनिकेशन गॅप भरून काढायचा काही प्रयत्न?
आता अजून वेळ आहे, जेव्हा होईल असा प्रयत्न तेव्हा निश्चितपणे सांगू तुम्हाला. बरं, फक्त मुंबईच्या संदर्भातच अशी काही चर्चा आहे का की बाकीच्या महाराष्ट्रात देखील तुमची खूप मोठी म्हणजे जसं की ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, प्रचंड ताकद आहे तुमची, तिकडे देखील अनेक नगरसेवक याच्या आधी देखील निवडून आलेले आहेत. तिकडच्या संदर्भात कशा प्रकारे पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहे? नाही, सगळीकडेच आमची तयारी. आता आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ठाण्याचे, अविनाश जाधव आहेत, आमचे राजू पाटील आहेत, यांची बांधणी चालू आहे, लोकांच्या बैठका चालू आहेत, कुठल्या वॉर्डात आम्ही कमी आहोत, कुठे ताकद आहे, तर चाचपणी चालू आहे, जिथे पदाधिकारी नाहीत तिथे नेमणं चालू आहे. तर संघटनात्मक बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. काल तर बैठक झाली 2 शीर्षस्थ नेत्यांची, याच्या पुढे पुन्हा एकदा काही भेटीचं काही नियोजन दिले, काही आमंत्रण दिले दोन्ही नेत्यांनी? आणखी एकदा आता ठाकरेंच्या घरी भेट झाली, आता एकदा लुईसवाडेला पण भेट होऊ शकते का? नाही, मला माहीत नाही. आता असं आहे की मला भविष्य येत नाही, नाही तर मी नक्की सांगितलं असतं पण तुम्हाला. आमंत्रण दिले तरी काय असं काही? नाही, मला कल्पना नाही त्याची. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भातल्या अनेक घडामोडी सध्या सगळीकडे घडत आहेत. राजकीय घडामोडींचा त्याला पार्श्वभूमी, आणि काल त्या 2 मोठ्या नेत्यांची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी नक्कीच युती संदर्भात चर्चा होणारच, आणि त्या संदर्भातच चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र येणाऱ्या काळात कशा प्रकारे घडामोडी घडतात, भाजप शिवसेना एकत्र येऊन मनसेला देखील सोबत घेते का, हे बघणं महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.